हॅलो. मयूर. बाळाजी. शुभम. डायग्राम झाली. हा. काय काय. ओके. आता चेक करा. हॅलो. शुभम. मयूर. प्र हा आता दिसतंय व्यवस्थित. मयूर. हॅलो. हा. डायग्राम झाली सगळ्यांची. हॅलो. डायग्राम झाली. हा. ओके. So in forming process, these are the instrument or machine to making the final product. Mechanical dies, mechanical hammer, and forging die. In forging die, there are two main parts. One is upper die and lower die. In between, parting line is there. Means parting lines is the function of the parting line is to match upper and lower die. In that, in diagram, display the corner, rib, fillet, web, flash, land, and gutter. Also inside and outside draft angle. Okay. So one by one, see the function of the each part of this forging die. First one is the parting line. Diagram display parting line is the middle line or center line of this two part, upper and lower die. The parting line divides the upper die from lower die. In other words, it is the plane where the two dies havels meets. आता टू डायज हॅव्हल्स मीट म्हणजे काय. हॅव्हल्स म्हणजे पिन असतात, लॉकिंग पिन. दोन डाय अप्पर आणि लोअर डायला लॉक करण्यासाठी दोन पिन असतात, त्याला हॅव्हल्स मीट म्हणतात. द टू हॅव्हल्स मीट. द सिलेक्शन ऑफ पार्टिंग लाईन अफेक्ट्स ग्रेन फ्लो इन द पार्ट, रिक्वायर्ड लोड अँड फ्लॅश फॉर्मेशन. आता पार्टिंग लाईन काय करतं, जेव्हा कॉम्प्रेस होईल आपला मेटल, तर जे ग्रेन फ्लोचं आहे ते इफेक्ट करतं पार्टिंग लाईनवरती. आणि रिक्वायर्ड लोड, जेव्हा तुम्ही लोड अप्लाय करणार आहे त्याच्यानुसार. अँड फ्लॅश फॉर्मेशन, वेन यू प्रोव्हाइड द गॅप बिटवीन पार्टिंग लाईन, फ्लॅशेस आर क्रिएटेड. ओके. सेकंड आहे ड्राफ्ट. आता हे जे ड्राफ्ट अँगल दिलेले आहेत, इनसाइड ड्राफ्ट अँगल आणि आउटसाइड ड्राफ्ट अँगल, हे ड्राफ्ट अँगलचं मेन फंक्शन काय माहिती आहे का. जेव्हा आपला ऑब्जेक्ट कंप्लीट झाला, फायनल प्रोडक्ट तयार झाला आणि अप्पर डाय आपण रिमूव्ह करतो. वेन रिमूव्हिंग द अप्पर डाय, आफ्टर रिमूव्हिंग द अप्पर डाय, युअर फायनल कॉम्पोनंट ऑर ऑब्जेक्ट इज रिमूव्ह इन लोअर डाय. लोअर डाय मधून आपला पार्ट रिमूव्ह करताना जे काय त्याचे कॉर्नर आहेत, ते कॉर्नर किंवा सरफेस फिनिश, हे सरफेस फिनिश क्रॅक होऊ नये, कॉर्नर बेंड होऊ नये किंवा क्रॅक होऊ नये, म्हणून हे इनसाइड आणि आउटसाइड ड्राफ्ट अँगल दिलेले असतात. बघा, इट इज द अमाऊंट ऑफ टेपर गिव्स द
sides of the part required to remove it from the die. डाय मधून ते रिमूव्ह करायसाठी ते अँगल मेन्शन केलं असतं, त्या अँगलला ड्राफ्ट अँगल म्हणतात. बघा, ड्राफ्ट अँगल आता इनसाइड असेल तर ड्राफ्ट अँगल्स आर डिवायडेड इंटू ड्राफ्ट अँगल्स आर डिपेंड अपॉन द material of this component. 3 degree for aluminum and magnesium parts and 5 degree to 7 degree for steel parts. Okay, next part is a web and rib. Web in diagram show web is the parallel part of this perpendicular parting line and rib is the perpendicular part to the parting line. बघा, वेब जो आहे तो वेब पार्टिंग लाईनला पॅरलल असणारा पार्ट आहे आणि रिब जी आहे, रिब ही पार्टिंग लाईनला परपेंडिक्युलर असणारा पार्ट आहे. दे आर द थिन पोर्शन्स of the forging that is parallel and perpendicular to the parting line. More difficulties witnessed in forming the part as they become thinner. ठीक आहे, जर तुमचं ह्याचा कॉम्पोनंट जर थिन असेल तर दे आर affected to remove the part in dies. Next, fillet and corner. Small radial limits the metal flow and increase stresses on the die surface during forging. Okay? Fillet and corner. In fillet and corner, these are the fillet is equal to corners. Fillet and corner same like that, circular shape. Okay. Flash. Flash is attached with the gutter. Flash, the pressure built up because of flash information is controlled. Proper design of gutter and flash lamp. बघा, जेव्हा आपण अप्पर डाय वरती प्रेशर अप्लाय करू, जेव्हा त्यानंतर आपला जो रॉ मटेरियल आहे तो कॉम्प्रेस होणार बघा, डाय मध्ये फिट होत जाणार. पण जे काय एक्सिस मटेरियल असणार आहे कॉम्प्रेस झाल्यानंतर, ते एक्सिस मटेरियल गटर जे काय आपण डिझाईन केलंय त्या गटर मध्ये फ्लॅशच्या याच्यामध्ये क्रिएट होणार आणि ते फ्लॅश फॉर्मेशन तयार होते. ठीक आहे, these are the forging die. Okay, so I think you all of you please write down one by one. I give it to one sentence of this each part of this function. Write down first parting line. The parting line divides the upper die from the lower die. Full stop. The selection of parting line affects grain flow in the part, comma, required load, comma, and flash formation. The selection of parting line affects grain flow in the part, comma, required load, and flash formation. And flash formation. Next heading or title, draft and draft angle. Heading, draft and draft angles. It is the amount of taper. It is the amount of taper
given on the sides of part required to easy removal of part easy removal of part after operation completed from the die. Full stop. 3 degree for aluminum and magnesium parts. 3 degree for aluminum and magnesium parts, and 5 degree to 7 degree for steel parts. 5 degree to 7 degree for steel parts. Okay. Next heading title, waves and ribs. Waves and ribs. Write down. These are the thin portions. These are the thin portions of the forging that is parallel and perpendicular, that is parallel and perpendicular to the parting line. To the parting line. Yeah. Next heading, fillet and corner. Fillet and corner. In that, write down, small radius limits. Small radius limits the metal flow and increase stresses on die surfaces during forging. And last part, flash. Heading, flash. In that, write down, the pressure built up the pressure built up because of flash formation, because of flash formation is controlled. Proper design of gutter and flash land.
पृष्ठ. ठीक आहे. ओके. Next heading, give the title upset forging. It's one of the important part. Upset forging. Mayur, Balaji, a screen is visible. Okay, okay. Give the heading upset forging and draw this diagram. All of you, please draw this diagram. Diagram is over. Hello.
Hello, diagram is over. Hello, Balaji, diagram is over. Draw it first. Hmm. So in first diagram, display the diagram heading is the feeding of workpiece. In that, two dies is there, upper and lower, means gripping die and stationary die. In that, feed means raw material is fitted in this between two dies, and compress it, upper and lower die compress it. Then second diagram, this displayed in diagram, gripping of workpiece and retracting the stop. Okay, two die compressed and raw material is in between the two dies. Then third diagram, forward movement of punch and upsetting. Okay, then applying the force on punch move forward direction, and this raw material is get compressed with the help of two dies and in between two dies. Then continuously applying force on punch, the punch get move forward direction and forging operation is complete. Then your T shape is formed in वर्कपीस. ठीक आहे. ऑफसेट फोर्जिंग मध्ये बघा चार डायग्राम आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या डायग्राम मध्ये लोअर डाय आणि अप्पर डाय याच्यामध्ये आपण आपलं वर्कपीस फीड करतो रॉ मटेरियल. ठीक आहे. सेकंड डायग्राम मध्ये ते दोन्ही डाय कॉम्प्रेस केले जातात, रिट्रॅक्शन टू स्टॉप. देन थर्ड डायग्राम मध्ये पंच वरती आपण फोर्स अप्लाय केला की ते काय करतं, रॉ मटेरियल जे आहे त्या रॉ मटेरियल आपल्याला कॉम्प्रेस करतं विथ द हेल्प ऑफ डाईज. And then continuously applying the force on punch, the punch move forward direction and getting the final component, means forging operation complete. ठीक है. So okay, write down in offset forging
It is a deformation operation. It is a deformation operation in which cylindrical workpiece is increased in diameter with reduction in length. Next para, write down. Offset forging is widely used in the fasteners industries to form heads of nails, bolts, and similar products. Heads of heads on nails, comma, bolts, and similar products. Okay. Listen. Uh, in this sentence, fastener industries is there. So I can explain the what is mean by fastener industries. In manufacturing industry, different parts are manufactured in different industry, and they come together in one industry and assemble it. When you assemble all the parts, you have to use assembly some components like nut, bolts, rivets, and welded. These are the four components to assemble or join the many parts. Means fasteners industry means where the assembly of any component, any part, or any machine, different or lots of raw raw material or raw parts are connected together to manufacture a one machine or one part. In that time, you have to use nut bolts fittings, rivets fittings, or welded joints to assemble these parts. So nut bolt, rivets and welded, these are the fasteners industries. ठीक आहे. फास्टनर इंडस्ट्री म्हणजे कळलं तुम्हाला, जिथे नट बोल्ट मॅन्युफॅक्चर केलं जातं किंवा नट बोल्ट असेंब्लीच्या ठिकाणी नट बोल्ट वगैरे यूज केले जातात, रिवेट्स यूज केले जातात, किंवा वेल्डेड वेल्डेड प्रोसेस यूज केली जाते किंवा वेल्डेड जॉईंट यूज केले जातात, त्या इंडस्ट्रीला फास्टनर्स इंडस्ट्री म्हणतात. ठीक आहे. आता हे अपसेट फोर्जिंग मध्ये जे आहे, आपण या चार डायग्राम मध्ये बघितल्या अपसेट फोर्जिंगची प्रोसिजर कशी होते. In first diagram, raw material is fed in between two dies. Second diagram, hello, मग अशा फिगर मधलं काय स्टॉप. हा पहिल्या फिगर मध्ये जेव्हा आपण रॉ मटेरियल फीड करतो, ठीक आहे, ते फीड केल्यानंतर रॉ मटेरियलला कट करण्यासाठी, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमचे आपल्याला डाय मध्ये असेंबल कराय, डाय मध्ये लेंथ आपली फिट होणार आहे 100 mm म्हणजे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. तर ते 10 सेंटीमीटर जिथे स्टॉपर असेल, स्टॉपर 10 सेंटीमीटर तुमचा फिट व्हावा. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे इकडचा तो आपण कट करतो. म्हणजे लेंथ डिसाइड करण्यासाठी फायनल कॉम्पोनंटची लेंथ तुमची 10 सेंटीमीटर लेंथ आणि 2 सेंटीमीटर हेड, म्हणजे 100 mm लेंथ अँड 20 mm हेड, म्हणजे टोटल लेंथ झाली त्याची 120 mm. ठीक आहे. टी सेक्शन मधला जो रिब आहे, रिब आणि वेब, वेब म्हणजे जो लांबडा पार्ट आहे, लॉंग पार्ट आहे, दिस इज कॉल्ड एज रिब.
अँड हॉरिझॉन्टल पार्ट आहे, सॉरी व्हर्टिकल पार्ट आहे, दिस कॉल्ड एज वेब. त्याचं डिस्टन्स आहे 20 mm, त्याची लेंथ आहे 20 mm. आणि जो लॉंग पार्ट आहे त्याची लेंथ आहे 100 mm. म्हणजे आपला टोटल कॉम्पोनंट आहे 120 mm चा. ठीक आहे. तर 120 mm चं रॉ मटेरियल आपण फीड करणार याच्यामध्ये, दोन्ही डायमध्ये. आणि आफ्टर अप्लाइंग द फोर्स ऑन पंच, दिस 20 mm 120 mm will get compressed, sorry, final product is obtained is 120 mm. बंद पडलं, 40 मिनिटं झाली. हा ना. स्क्रीन इज विजिबल. अरे, आवाजच नाही केला. हे असं होते बघ. हॅलो, स्क्रीन इज विजिबल. हा, बघा आता ते स्टॉप का यूज केलेला आहे ते सांगतो मराठीमध्ये. आपल्या फायनल जो ऑब्जेक्ट आहे किंवा फायनल कॉम्पोनंट आहे त्याची टोटल लेंथ आहे 120 mm. ठीक आहे, म्हणजे 12 सेंटीमीटर त्याची लेंथ आहे. तर आपण काय करणार, 13 सेंटीमीटर किंवा 14 सेंटीमीटरचा रॉ मटेरियल आपण फीड करणार त्याच्यामध्ये, डायमध्ये. आणि फोर्स अप्लाय केल्यानंतर ते काय होणार, कॉम्प्रेस होणार. मग फॉर एक्झाम्पल आपला फायनल ऑब्जेक्ट आहे 120 mm चा, 125 mm झालं किंवा 122 mm झालं तरी आपण ते कट करू शकतो. म्हणजे आपल्याला फायनल ऑब्जेक्ट 120 आहे तो आपल्याला मिळेल. इनसाइज जर डायमेन्शन आले, फॉर एक्झाम्पल 120 आपलं फायनल आउटपुट आहे आणि ते जर 118 mm झालं तर तो आपल्याला टोटली स्क्रॅपमध्ये काढावं लागेल, कारण की अंडर साईज झालं. ओव्हर साईज असेल तर त्या ओव्हर साईजला आपण कट करून यूज करू शकतो परत. मीन्स 120 mm इज अ फायनल dimension, but your part is 124 mm, 25 mm, 26 mm, 130 mm. Then you have to remove the 5 mm, 2 mm, or 4 mm, and you will get 120 mm is the final object. But your final part required 120 mm, and your actual part is 118 mm. So it is not possible to increase 2 mm dimension. Then you total part is a scrap. There is no use. That's why you have to, when adding your raw material in dies, you have to take provision to more dimensional part. ठीक आहे, त्यासाठी ते स्टॉपर यूज केलेला आहे. अंडरस्टँड. हा, नेक्स्ट आता अपसेट फोर्जिंग मध्ये आपण डायग्राम मध्ये बघितलं की त्याच्यामध्ये टी टी शेप मध्ये हेड तयार झालं त्याचं. आता अपसेट फोर्जिंग मध्ये डिफरंट शेपचे हेड कसे तयार होतात त्यासाठी आहे दिलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, पहिला हॉरिझॉन्टल आहे, दुसरा सर्क्युलर आहे, थर्ड वन ट्रॅपिडॉइडल शेप आहे, फोर्थ वन हेक्झागोनल शेप आहे, अँड लास्ट वन स्क्वेअर अँड सर्क्युलर. ठीक आहे, हे डिफरंट हेड मॅन्युफॅक्चर विथ द हेल्प ऑफ offset forging process. So all of you give the heading or title of heads manufacturing in offset forging. Write down or give the heading or title heads, HEADS, heads manufacture of or use offset forging. Heads manufacturing by offset forging.
Hmm. All of you, please draw these diagrams. These are the total 5 diagrams of different heads. Completed. Diagram is completed. Okay.
Diagram is completed. Okay. Then in first diagram, you have to feed workpiece in between two dies and applying the force on punch. Your workpiece is get compressed and they gives the rectangular shape with the help of punch. Rectangular shape are formed in between die and punch in first diagram. In second diagram, you have to first design your punch in circular शेप. पहिल्यांदा तुमचं पंच डिझाईन हे सर्क्युलर शेप मध्ये असायला पाहिजे आणि दोन्ही डायच्या मध्ये जेव्हा रॉ मटेरियल असेल त्याच्यावरती आपण पंच अप्लाय करू. व्हेन यू अप्लाइंग फोर्स ऑन पंच, when punch and in between punch and die raw material is get compressed and hello, voice is breaking. हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो हॅलो, आवाज येतोय का व्यवस्थित? हा हा. सेकंड डायग्राम मध्ये काय आहे, सर्क्युलर शेपचा हेड आपला तयार होतोय. तर सर्क्युलर शेपचा हेड तयार करण्यासाठी सर्क्युलर शेपचे पहिल्यांदा आपण पंच तयार करतो. सर्क्युलर शेपचा पंच तयार करतो आणि रॉ मटेरियल आपलं दोन्ही डाय मध्ये ठेवल्यानंतर पंच वरती आपण फोर्स अप्लाय केल्यानंतर पंच मूव फॉरवर्ड डायरेक्शन अँड कॉम्प्रेस्ड आवर रॉ मटेरियल इन बिटवीन पंच अँड डाय. तर डाय आणि पंचामध्ये रॉ मटेरियल आपलं कॉम्प्रेस होतं आणि ऑलरेडी आपल्या पंचला सर्क्युलर शेप असल्यामुळे ते रॉ मटेरियल सर्क्युलर शेपमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याचा हेड सर्क्युलर शेपमध्ये क्रिएट होतो. थर्ड डायग्राम मध्ये हे वरच्या पहिल्या दोन डायग्राम मध्ये हेड आपला आउटसाइड द डाय, हेड आर क्रिएटेड आउटसाइड द डाय, पण बट इन थर्ड डायग्राम हेड इज क्रिएटेड इन बिटवीन और इनसाइड द डाय. तिसऱ्या डायग्राम मध्ये हेड इनसाइड साठी क्रिएट झालंय. ट्रायपिझॉइडल शेपच्या डिझाईन हे डाय मध्ये पहिल्यांदा क्रिएट करावं लागणार. दोन्ही डाय मध्ये ट्रायपिझॉइडल शेप क्रिएट करावं लागणार. त्याच्यामध्ये रॉ मटेरियल फीड केल्यानंतर पंचवरती आपण फोर्स अप्लाय केला की ते रॉ मटेरियल आपलं ट्रायपिझॉइडल शेप मध्ये कन्वर्ट होणार आणि आपला हेड ट्रायपिझॉइडल शेप मध्ये मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट डायग्राम आहे त्याच्यामध्ये हेक्झागोनल शेप तयार झालेला आहे. म्हणजे नट आणि बोल्टला जे काही हेक्झागोनल शेप असतात, 6 साइड्स, 6 साइड असतात, त्याला हेक्झागोनल शेप बोल्ट म्हणतात. तो हेक्झागोनल बोल्ट हे डिझाईन, हेक्झागोनल बोल्टचं डिझाईन पहिल्यांदा शेप किंवा साचा हे डाय मध्ये तयार करावं लागणार आणि त्या डाय मध्ये तयार केल्यानंतर आपण सेम प्रोसेस, रॉ मटेरियल असणार, रॉ मटेरियल वरती आपण पंचने प्रेस करणार आणि आपलं रॉ मटेरियल ते त्या हेक्झागोनल शेपमध्ये, रेक्टँग्युलर शेपमध्ये किंवा सर्क्युलर शेपमध्ये कॉम्प्रेस्ड होणार आणि आपल्याला ते हेक्झागोनल, सर्क्युलर, रेक्टँग्युलर शेप मिळणार. तसंच आहे बोल्ट हेड फॉर्म बाय द बोथ डाय अँड पंच. बघा ह्याच्यामध्ये बोल्टचा हेड पण तयार होतोय, हेक्झागोनल शेप पण आहे आणि सर्क्युलर शेप पण आहे. ठीक आहे. हे आहे डिफरंट हेड्स मॅन्युफॅक्चरिंग विथ द हेल्प ऑफ forging operation. In that forging operation you have to use open die forging, closed die forging, offset forging. Okay, so all of you write down the 2-3 lines about the heading. Means heads manufacture with the help of offset forging. In that write down long workpiece or bar stock. Write down long workpiece or bar stock is fed into the machine's oblique dies by horizontal slides
The end of workpiece. Okay, the end of workpiece. It is clear. Huh. Okay, today stop here. If you have any doubts or any problem, message me personally. I clear your doubt.